सुरुवात करायची. पुणे सुद्धा आपण जाणार आहोत. धन्यवाद. राहुल सोलकर आणि अंधेरी एवेंजर्स संघानी स्टेजवर यायचं है. आइए राहुल जोगड़िया. दोस्तों ये वो खिलाड़ी है जिसने 5 दिसंबर को इतिहास लिखा, सुपर ओवर में भी जिताया और सुरेश राणा अंकल द्वारा स्पॉन्सर किया गया 2000 रुपए का कैश अवार्ड. थैंक यू सो मच. खूब खूब धन्यवाद जयसिंह भोसले साहब. राहुल सोलकर सर, विनंती असेल आपण मंचावर यायचं आणि संपूर्ण टीम अंधेरी एव्हेंजर स्टेजवर यायचंय. अनिकेत या, संपूर्ण टीम या. राहुल सोलकर सर, आपणास देखील विनंती, आपण मंचावर यायचंय. राणांकल या, आपल्या शुभ हस्ते सगळ्या खेळाडूंचे कार्ड. आशीष कौशिक द्वारा शुरुआत की गई है. बहुत ही जबरदस्त स्लांटर बॉल. इस तरह की गेंदें अनप्लेएबल होती है, अंग्रेजी में कहा जाता है, जिसको आप खेल नहीं सकते. उस तरह का टप्पा, रिपर या स्नॉर्टर, ये नाम से भी आपने इंग्लिश कमेंटेटर्स को कहते हुए सुना होगा. तो ये रिपर था. शशि कदम इस बार शरीर से दूर खेले थे. गुडलैंड बॉल पर गिरने वाला पहला विकेट शॉर्ट पॉइंट पर और कामयाबी वड़ाला ब्लास्टर्स के कदम चूमते हुए आशीष कौशिक खुशियां लाता हुआ पहला विकेट. ये खूबसूरत हेल्थ कार्ड आप देख रहे हैं दोस्तों, अंधेरी एवेंजर्स टीम को दिया जा रहा है ग्लोबल हॉस्पिटल द्वारा. एक बहुत ही नोबल कॉज, हेल्थ इज वेल्थ ऐसा कहा गया है. सेहत है तो सब कुछ है. और राहुल सोलकर जी को ये टूर्नामेंट में पार्टिसिपेट करने के लिए बहुत ही खूबसूरत मोमेंटो, पिक्चर इन पिक्चर टेलीकास्ट बाय 70/70. और अगले साल अंधेरी एवेंजर्स MTPL सीजन 2 में भी हमारे साथ जुड़ेगी, ऐसी हम आशा करते हैं. राहुल जी, आपको भी बहुत बहुत शुभकामनाएं. थैंक यू. विपुल पांडुलकर यांनी दत्ता चव्हाण यांना भेटायचं आहे. तो नए बैट्समैन आ चुके हैं निशांत शिवलकर. सिद्धार्थ गौड़ा ने उस कैच को लिया. देखिए, आशीष कौशिक के दिमाग की मैं तारीफ करूंगा. इसके पहले वाली बॉल थी और शशि कदम रन बनाने के लिए उतावले हो गए थे. ऐसे में गुडलंग बॉल की और सिद्धार्थ गौड़ा ने बेहतरीन कैच के जरिए वहां पर अपने विकेटों का खाता खोला. नए बैट्समैन निशांत शिवलकर, जो भाई के नाम से काफी विख्यात है, दादर प्रभा देवी के खिलाड़ी है, रेलवेज के लिए काम करते हैं और बहुत ही आक्रामक क्रिकेटर है. थॉमस डायस के साथ जुड़ते हुए इस बार अवे फ्रॉम द बॉडी और यहां पर 2 आशीष कौशिक, ताजगी भरा गेंदबाज, बल्लेबाजों के दिल और दिमाग पर हावी होने वाला आशीष कौशिक. यह बेहतरीन कैच यहां पर रोहित नार्वेकर चतुर द्वारा, चतुर कैच, और निशांत शिवलकर शून्य बनाकर वापस लौटते हुए. और अब हैट्रिक पर आशीष कौशिक. मौका मिलेगा तो मौके को एनकैश करने दिखाना होगा. हर प्रयत्न में सफलता नहीं मिलती, लेकिन हर सफलता के पीछे प्रयत्न जरूर होना चाहिए, और वो दिखाते हुए आशीष कौशिक. हेलो सर, नए बैट्समैन है सुयोग नागवेकर, गोरेगांव
के खिलाड़ी है, जुड़ चुके हैं थॉमस डायस के पास। थॉमस के 2 पार्टनर इस वक्त वापस लौट चुके हैं डगआउट में, लेकिन ये थॉमस है, उसे चुनौतियां पसंद है। हरिसन थोडासा वेळ घेऊन आज आपल्या व्यासपीठावर ऑल इंडिया रेल्वे असोसिएशन SCNT चे अध्यक्ष सन्माननीय अमरजी बडगे साहेब आणि ECC सोसायटीचे डायरेक्टर अमर वारते साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तर अमरजी वारते साहेबांचं मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 2021 या पहिल्या पर्वामध्ये व्यासपीठावर हार्दिक असं स्वागत असेल। इस बार बेहतर बॉल थी, जड़ में किया था, नीचे बैकलिफ्ट से सुयोग ने 1 रन लिया। सुयोग और थॉमस की जोड़ी के ऊपर काफी दारोमदार रहेगा, लेकिन इस पूरे टूर्नामेंट का सबसे बेहतरीन पावर प्ले का ओवर अगर किसने किया है तो आशीष कौशिक। 1 ओवर 3 रन और 2 विकेट, कम खर्चा फुल चर्चा। अमित कोरी AK-47, आतिश केदारे AK-56, लेकिन आशीष कौशिक AK-80। छह अलग अलग गेंदे नया ओवर लेकर आ रहे दूर वाले छोर से, यानी कि दादर एंड से बिलाल शेख। ट्राइडेंट के नाम तमाम रिकॉर्ड इस टूर्नामेंट के हैं। हाईएस्ट इंडिविजुअल स्कोर थॉमस डायस 89, हाईएस्ट टीम स्कोर, हाईएस्ट पार्टनरशिप, हाईएस्ट नंबर ऑफ हाफ सेंचुरीज, एक इनिंग में लगातार 2 बार बैक टू बैक 3-6। लेकिन ये सारे रिकॉर्ड जो है ये पिछले 2 दिन में थे और हम आज में जीते हैं। दोनों टीमों ने केवल विजय का मीठा स्वाद चखा है, लेकिन इसमें से एक को फाइनल में प्रवेश मिलेगा, दूसरे को थोड़ा रुकना होगा। इसके बाद वाला जो मैच होगा एलिमिनेटर होगा मैग्निफिसेंट परेल और भांडुप स्ट्राइकर्स के बीच। 30 मिनट में आपको आपके 6 ओवर पूरे करने हैं। 30 मिनट में 6 ओवर, याद रखें, यह लगातार हम बताएंगे आपको। 3 for 2, खस्ता हालत इस वक्त सुयोग नागवेकर। बहुत अच्छा बैटिंग ऑर्डर दोनों टीमों के पास है और थॉमस डायस और अजीत मोहिते ये 2 सूत्रधार हैं। मतलब कहता मैं कि जब तक राजा सलामत है सल्तनत सलामत है, तो थॉमस और अजीत इनके ऊपर पूरे हिंदुस्तान की जनता की नजरें इस वक्त रहेगी। लेकिन दोनों टीमों के पास जो अन्य खिलाड़ी हैं उनको उनके आसपास खेलना होगा। शशि कदम ने कल बहुत ही बढ़िया 71 रनों की पारी खेली थी, लेकिन आज जल्दी आउट हुए हैं। निशांत शिवलकर आउट हुए हैं। इस बार पुल करना चाहते थे और गेंद चली गई थी वाडिश मिडॉन की तरफ, जहां 1 रन। स्कोर 2 विकेट पर 4 रन। हमारे जो दर्शक अभी अभी इस प्रसारण से जुड़े हैं सभी का हार्दिक स्वागत। आज 7 दिसंबर 70-70 प्रेजेंट्स मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग का आज का आखिरी दिन। बहुत पहले मन बना लिया था इस बार थॉमस डायस ने, तारीफ करनी होगी बिलाल की। चार रन 2 विकेट पर ट्राइडेंट लॉजिस्टिक्स चेंबूर। पट्टी हुई गेंद और इस बार वो आत्मविश्वास नहीं था थॉमस के अंदर, रनआउट होने का बहुत बड़ा खतरा भी था। श्रेयस तेंडुलकर, आपण कुठे असाल तर कृपया व्यासपीठासमोर यायचंय। श्रेयस तेंडुलकर, आपण मैदानात कुठेही असाल तर आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर व्यासपीठासमोर यायचंय।
Yes, over to you, Combox. बिलाल के पास भी एक अच्छा, आशीष कौशिक और बिलाल, ये दो मध्यम तेज गति के गेंदबाज हैं, दोनों की ऊंचाई बहुत अच्छी है बॉल रिलीज करते समय। पटकी हुई गेंद इस बार कनपट्टी के बाजू से गई थी, परफ्यूम डिलीवरी जिसको कहा जाता है लेदर क्रिकेट में। जब चमड़ा जो होता है वो और सीम की जो धागा होता है सीम का, उसकी खुशबू आपके में आती है, वो परफ्यूम डिलीवरीज वेस्ट इंडीज की खासियत हुआ करती थी किसी जमाने में। एक और पटकी हुई गेंद बिलाल शेख और अब यहां पर ओवर का एक बाउंसर हो चुका था और वहां पर सुशांत मांजरेकर ने उस बॉल को नो बॉल दिया और तीसरे अंपायर की मदद मांगी जा रही है। थर्ड अंपायर ने उसे नो बॉल करार दिया है, इट्स अ नो बॉल, तो फ्री हिट आएगा। ये देखिए एक्शन रिप्ले, वन बाउंसर पर ओवर, ये अंपायर का काम होता है बॉलर और कैप्टन को बताना। वो हो चुका था और जब लगातार बिलाल ने वो गेम की और इसके साथ ही रिव्यू भी खो दिया है वडाला ब्लास्टर्स ने। सिक्स पर 2, 6 पे 2। बिलाल अपने बॉलिंग मार्क पर जाते हुए, फुल टॉस की गेंदें इस प्रतियोगिता में इस्तेमाल की जा रही है, फुल टॉस चैंपियनशिप बॉल्स। सुयोग नागवेकर के लिए बिल्कुल वही ट्रैजेक्टरी में गेंदें आ रही है, नागवेकर लगातार हुक करने जा रहे हैं लेकिन नाकामयाब हो रहे हैं। हुक का बादशाह मोहिंदर अमरनाथ, उसकी याद आ गई आज, मोहिंदर अमरनाथ और सुरेंद्र अमरनाथ। इस बार यॉर्कर बॉल थी, देखिए किस तरह की विविधता लाए वहां पर बिलाल, लगातार 3 शॉर्ट पिच गेंदे और उसके बाद एक बेहतरीन यॉर्कर फुलर लेंथ का। और ट्राइडेंट लॉजिस्टिक्स चेंबूर के लिए इस वक्त परिस्थितियां विपरीत, 2 ओवर 6 रन 2 विकेट।
और यह शानदार चौका। आशीष की गेंद इस बार थोड़ी धीमी थी। आशीष की गेंदें बिलाल के बनिस्बत थोड़ी धीमी आती है, लेकिन ऑफ स्टंप के लगभग आधा मीटर बाहर से उस बॉल को हुक किया था सुयोग नागवेकर ने। तो ये 4 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 17 2 विकेटों के नुकसान पर। सबसे बड़ा योग थॉमस को रन बनाने में कर रहे हैं सहयोग नागवेकर सुयोग। 17 पे 2, 8 गेंदे 12 रन, थॉमस 5 बॉल 4। आशीष कौशिक के इस ओवर की पहली 3 गेंदों में 11 रन आए हैं। रनों का आना बहुत जरूरी, आने वाले हर रन का स्वागत। इस बार भी उठा दिया है, गेंद के नीचे फील्डर है, लेकिन यह गेंद भी बाहर नजर आई। अब आशीष कौशिक के ऊपर सुयोग नागवेकर का हल्ला। इसको कहते हैं क्रिकेट स्ट्रोक सिलेक्शन। सुयोग नागवेकर ने जब 2 बार अपना बल्ला हुक करने के लिए, पुल करने के लिए घुमाया, तो कई लोगों को लगा होगा कि ये सुयोग नागवेकर सही नहीं खेल रहे, लेकिन अब नागवेकर के हैंड आई कोऑर्डिनेशन की तारीफ करनी होगी। इन फ्रंट ऑफ द स्क्वायर, बैकएंड ऑफ स्क्वायर, दोनों जगह पर पुल और हुक के दिलकश शॉट्स उन्होंने यहां पर पेश किए। 23 पर 2 इस ओवर में 17 रनों की लूटमार, और यह ओवर अभी खत्म नहीं हुआ। आशीष कौशिक कहां पर कंजूस गेंदबाजी कर रहे थे, लेकिन अचानक उनकी गेंदबाजी को अब डेबिट कार्ड बना चुका है सुयोग नागवेकर। इस बार भी बॉल मैदान को क्लियर कर लेगी। जी हां, बेहतरीन 6 सुयोग नागवेकर अब लय में आ चुके हैं। सुयोग नागवेकर थॉमस डैश को बता रहे हैं कि मैं आपके साथ हूं, आई विल सपोर्ट यू, और थोड़ा थॉमस का प्रेशर भी रिलीज किया है। थॉमस डायस ने भी सुयोग नागवेकर की प्रशंसा करते हुए कहा होगा, सुयोग थॉमस ने तुझसे नाता जोड़ दिया और बाकी सब कुछ तेरे पे छोड़ दिया। 29 for 2, 10 बॉल में 24 की बेहतरीन पारी, और अब अजीत मोहिते स्वयं सिली पॉइंट पर आ चुके हैं। एक और, नाउ दिस इज शॉट। लगातार 3 बॉल में 3 6 लगाने का बड़ा पराक्रम करते हुए यहां पर सुयोग नागवेकर। अब तक अगर देखें तो थॉमस डायस, राहुल जोगाड़िया, श्रेयस इंदुलकर, शशि कदम, अभिषेक आंगणे और अब सुयोग नागवेकर। 29 रन आशीष कौशिक के इस ओवर में आए। बिल्कुल यही क्रिकेट है। जैसे हमने देखा पांडुप स्ट्राइकर ने अनिकेत सानप मेन बॉलर को टारगेट किया, यहां भी सुयोग नागवेकर ने मेन बॉलर आशीष कौशिक को टारगेट किया। यही तो तकनीक हुआ करती थी। सुनील गावस्कर, एंडी रॉबर्ट्स, माइकल होल्डिंग, जोएल गार्नर, कॉलिन क्रॉफ्ट, वेन डेनियल, वैटमन होल्डर को हिट किया करते थे। दैट इज द वे टू गो अबाउट इट। व्हेन द गोइंग गेट्स टफ, द टफ गेट्स गोइंग। रफ एंड टफ क्रिकेट। 3 ओवर 35 रन 2 विकेट। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। यहां कब क्या हो जाए कोई नहीं जानता। कहां 2 ओवर में 6 रन। बाढ़ आने पर जैसे बांध को खोल दिया जाता है, डैम को खोल दिया जाता है। अब इस बार थॉमस डायस बल्ले को स्वाइप करते हुए, क्या बेहतरीन क्षेत्ररक्षण वहां पर महेश चंद्रवणकर बुमरों का। चीते की चपलता के साथ दौड़ता हुआ महेश चंद्रवणकर, इसको देखना यह भी एक अपने आप में स्वर्ग लोक में बैठे हुए इंद्र के लिए भी दुर्लभ दृश्य था। क्या दौड़ा, बिल्कुल चीते की चपलता के साथ। महेश चंद्रवणकर ने देखा था हमने कल किस तरह उन्होंने कैच लिया था प्रीतम परब का। 36 पर 2, 36 for 2। सुयोग नागवेकर अब लय में आ चुके, अब वो कहां मानने वाले हैं। एक और सुयोग मिसाइल, मेड इन गोरेगांव, मेक इन इंडिया।
बहुत जल्दी बॉल के लेंथ को पहचान लिया था सुयोग नागवेकर ने और 12 बॉल में 36 रन बनाकर खेलते हुए सुयोग नागवेकर राणा अंकल और अमित बाबा ठवाल और जावेद ने ऑक्शन में जो खरीदा था वैल्यू फॉर मनी दिखाते हुए सुयोग नागवेकर, यू कैन बैंक अपॉन मी, आप मुझ पर रिलाय कर सकते हैं। 42 for 2। बारह बॉल 36। सबसे बड़ी बात यह कि टीम जब कठिनाइयों में थी वो टीम के लिए तारणहार बन के आए। इस बार स्क्वायर ऑफ द विकेट, वहां पर दौड़ने का सवाल ही पैदा नहीं होता। अलीन टाइप के जरिए लगने वाला यह बेहतरीन चौका। स्कोर आगे बढ़ता हुआ 46 for 2। 46 में 40 रन सुयोग नागवेकर के नाम और थॉमस डायस को भी फक्र हो रहा है। ही इज अ कैप्टन्स बैट्समैन। सबसे बड़ी बात है जस्टिफाई और सिलेक्शन इन द टीम, इंग्लिश में कहा जाता है टीम में अपने चयन को सार्थक करना। टीम ने मेरे लिए क्या किया यह मायने नहीं रखता, मैं टीम के लिए क्या कर सकता हूं यह मायने रखता है। 46 for 2। इस बार एक और बेहतरीन पंच और इस पंच पर लगा दिया चौका। आने वाली फुल टॉस की हर गेंद को ब्राउन कारपेट वेलकम दे रहा है सुयोग नागवेकर। क्या बढ़िया टाइमिंग था, बैकफुट पंच। कोई भी क्षेत्ररक्षक को अपनी जगह से हिलने तक नहीं दिया। 50 स्कोर है, 50। बल्लेबाजी हो रही है झकास, 2 विकेट के नुकसान पर। दोनों विकेटें 1 रन पर गिरी थी जब आउट हुए थे शशिकांत कदम और निशांत शिवलकर। 14 गेंदों में 44 रन। यहां पर अब तो खींच के गेंद की निर्मम बेरहमी से पिटाई करने वाला सुयोग नागवेकर। महेश चेंदवनकर और चतुर भी उनको मुबारकबाद दे रहे हैं। यह बहुत बड़ी बात है, नए खिलाड़ी को प्रोत्साहन देना। यस, बहुत ही लाजवाब बल्लेबाजी सुयोग नागवेकर द्वारा। ऑन दी राइज, पुल शॉट, हुक शॉट, कट शॉट, कट पुल हुक ड्राइव। सुयोग ने सारे शॉट्स, जैसे कोई तीरंदाज अपने तरकश के तीर दागता है वैसे वो अपने शॉट्स को दागता है। 56 पर 2, चौथा ओवर। इस बार काफी समय बाद गेंद ने बल्ले को परेशान किया, लेकिन सुयोग किया ये अर्धशतक याद रहेगा। एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। सुभाष कोल्हापते सरांना विनंती असेल या ठिकाणी ऑल इंडिया एससी आणि एसटी रेल्वे असोसिएशनचे अध्यक्ष, रेल्वे ईसीसी बँकेचे डायरेक्टर सुद्धा अमरजी वाडते साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचा विशेष सन्मान सुभाषजी कोल्हापते सरांना विनंती असेल आयोजन कमिटीच्या वतीने या ठिकाणी अमरजी वाडते साहेब उपस्थित झाले त्याबद्दल मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगच्या आयोजन समितीच्या वतीने अमरजी वाडते साहेब आपलं या ठिकाणी आम्ही स्वागतही करतोय आणि एक विशेष सन्मान देखील करत आहोत। धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित झालात। त्याचबरोबर मी या ठिकाणी आमंत्रित करेन दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपली लिस्ट घेऊन यायचंय। मॅग्निफिशंट परळ आणि भांडूप स्ट्रायकर यानंतर होणाऱ्या मॅचच्या टॉस साठी आपण आपली लिस्ट घेऊन त्वरित या ठिकाणी दाखल व्हायचंय। ओव्हर टू कॉम्बॉक्स। सुयोग नागवेकर जिम्मेदारी भरी पारी खेल रहे और सबसे बड़ी बात यह है कि पिछले 10 मिनट में
दाएं सुयोग, बाएं सुयोग, आगे सुयोग, पीछे सुयोग। नया ओवर लेकर आ रहे विकी सिंह, जिन्होंने प्रभावित किया है अपने दोनों मैच में। 4 रन 3 रन का ओवर करता हुआ विकी सिंह, और विकी सिंह के सामने थॉमस डायस। थॉमस डायस, और अब थॉमस का बैट, क्या जबरदस्त फोटो, कैमरा में जज्ब होने वाला, आंखों में जज्ब होने वाला। ये देखिए किस तरह से अंजाम दिया। हैंड आई कोऑर्डिनेशन देखते ही बन रहा है थॉमस डायस का। अब ये शॉट लेने के लिए जो फोटोग्राफर से तरस जाते हैं, हाथ में चाहे कैनन हो, कोडक हो, मिनोल्टा हो, रिको हो, कैमरा अनेक, बल्लेबाज एक। थॉमस डायस 62 पर 2। और अब इतना तेज रन बना रही है जितना ट्राइडेंट लॉजिस्टिक्स के ट्रॉलर और ट्रक और टेम्पो दौड़ते हैं। वाकई में एक ही चीज है कि शशिकांत कदम और निशांत शिवलकर आउट हुए। कभी कभी कहते हैं ना, जो होता है अच्छे के लिए होता है। और 68 पर 2, 68 for 2। थॉमस डायस 8 बॉल 17, सुयोग 16 बॉल 50। विकी की धीमी गेंद इस बार भी फेंक दिया मैदान के बाहर। लगातार 3 गेंदों में 3 6, 3 बार लगाने वाला, मतलब लगातार 3 बॉल में 3 6 की हैट्रिक करने वाला बैट्समैन अब हो गया थॉमस डायस। $74 for 2। पहले 2 ओवर में 6 रन बन नहीं रहे थे, लेकिन समस्या कोई भी हो, आज के युग में लीडर का काम है, चाहे कंपनी का लीडर हो, चाहे स्पोर्ट्स का लीडर हो या क्रिकेट का लीडर हो, समस्या को हल करना। इस बार पहले बैठक ले ली थी, विकी सिंह ने गेंद की गति को कम किया और स्कोर आगे बढ़ता हुआ 75 रन 2 विकेटों के नुकसान पर 75 for 2। ट्राइडेंट के नाम एक के बाद एक रिकॉर्ड लिखे जा रहे हैं। रिकॉर्ड ब्रेकर टीम ट्राइडेंट लॉजिस्टिक्स। सबसे बड़ी बात है पार्टनरशिप। पार्टनरशिप कब बनती है? चाहे जिंदगी की पार्टनरशिप हो, बिजनेस की पार्टनरशिप हो या क्रिकेट की पार्टनरशिप, खुद पे आत्मविश्वास और अपने पार्टनर पर विश्वास, यह नींव है भागीदारी की। अब इस बार एक और रॉकेट हवा में, कैच करने का मौका नहीं रहेगा। बाउंड्री लाइन से 1 मीटर बाहर गेंद टपा खाती हुई सुयोग नागवेकर नाम का रॉकेट अब NA पुरंदरे स्टेडियम से लॉन्च हो रहा है, जैसे भारत का उपग्रह PSLV श्रीहरिकोटा से लॉन्च होता है। आहा, बॉल को क्या कैप्चर किया है कैमरा टीम ने। 70-70। इस बार स्लॉक स्वीप में इस बार भी बॉल मैदान में काउ कॉर्नर में जाती हुई 1 रन 82 for 2। बिल्कुल काउ कॉर्नर में रोका गया था। तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर क्रिकेटचे चाहते सन्माननीय अरुणजी रेडकर साहेब या ठिकाणी आज आपण उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपलं सहर्ष सोनेरी स्वागत। मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 2021 पर्व पहिल्याच्या माध्यमातून सन्माननीय अरुणजी रेडकर साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। ये आप पूरी टीम देख रहे हैं और बेहतरीन रनों के टावर्स। ये जो टावर है याद दिलाते हुए 1996 और 97 का जो सहारा कप टोरंटो में खेला गया था और जो ट्विन टावर्स टोरंटो के थे उसकी याद। 82 इज द स्कोर फॉर द लॉस ऑफ
2 विकेट्स, 82 पर 2। जिन लोगों ने 96, 97 का सहारा कप देखा हो, सौरव गांगुली पहला ऐसा खिलाड़ी बना जिसने लगातार 4 मैच में 4 मैन ऑफ द मैच हासिल किए। यह वो टूर्नामेंट था जब भारत के 2 युवा तेज गेंदबाज हरविंदर सिंह और देबाशीष मोहंती ने अपना पदार्पण करते हुए रॉक किया था। नए ओवर की शुरुआत इस बार मिस टाइम किया, अजीत मोहिते स्वयं जा रहे गेंद तक, महेश चंदवनकर और बुमराह ने कैच ले लिया। बहुत अच्छा बॉडी बैलेंस बुमराह का, आते हुए कैच का स्वागत। लेकिन क्या पारी खेली है इस टूर्नामेंट में, राहुल जोगाड़िया की दबाव में खेली गई पारी और सुयोग नागवेकर की पारी जो है ऐतिहासिक पारी, बहुत जबरदस्त। और अजीत मोहिते, बिलाल, सब लोग उनकी प्रशंसा करते हुए, एक बार जोरदार तालियां तो बनती है सुयोग नागवेकर के लिए। ये वीडियो जो है कई साल तक लोग देखेंगे। जो कामयाबी के लिए अपना हुनर खर्च करते हैं, जो कामयाबी के लिए अपना हुनर खर्च करते हैं, ऐसे खिलाड़ियों का वीडियो लोग यूट्यूब पर सर्च करते हैं। 82 पर 3, कौस्तुभ चिखलकर, रानीबाग मित्र मंडल, मतलब मैं तो कहूंगा रानीबाग का राजा है कौस्तुभ। सिद्धार्थ की अगली गेंद और इस बार देखिए अब थॉमस टूट पड़ा है, इसके साथ एक और 6। अब यह थॉमस का ट्रेडमार्क पेटेंट है। दूर कहीं पत्तों से झड़ते हुए उस जब पेड़ को मैं देखता हूं तो पेड़ की शाखों से झड़ते हुए पत्तों को देखकर एक ही चीज नजर आ रही है कि बदलाव का समय आ चुका है। नए खिलाड़ी मुंबई के परिदृश्य पर आ रहे हैं। इस बार एक और एफर्टलेस, फियरलेस 6 रन। परीब भाई प्लीज मंच पे आ जाइए। उड़न खटोला 94 for 3। पहले 2 ओवर में 6 रन बने थे, पहले 2 ओवर में 6 रन बने थे, पहले 2 ओवर में 6 रन। मतलब ऐसी परिस्थिति थी कि 5000 के पगार में एक महीना कैसे चलाऊंगा। लेकिन 25 तारीख आ गई, पगार भी आया, बोनस भी आया, इनाम भी आया, अकराम भी आया और पड़ोसी भी कुछ दे गया। 94 for 3। लेकिन मैच अभी खत्म नहीं हुआ, मैच इज नॉट ओवर, दूसरी पारी अभी बाकी है। इस बार हवा में और सिद्धार्थ गौड़ा ने विकेट लिया थॉमस डायस का। लेकिन थॉमस डायस की कंसिस्टेंसी यह थॉमस के बल्लेबाजी को डिफाइन करती है। 36 रन बनाकर आउट हुए थॉमस डायस। और अब नए बैट्समैन है कल्पेश माहुलकर, कल्पेश कड़क कारतूस माहुलकर। 13 बॉल में 36, 2 डॉट बॉल, 6 सिंगल, 5 6। थॉमस डायस कैप्टन कैसा होना चाहिए? कैप्टन शुड बी द बेस्ट प्लेयर ऑफ द साइड। यह ऑस्ट्रेलियन क्रिकेट में मुहावरा है और वो तमाम क्रिकेट में मुहावरा है। कैप्टन शुड बी द बेस्ट प्लेयर ऑफ द साइड। ये पूरे टूर्नामेंट में हमने देखा, तमाम कैप्टन्स ने अच्छा खेला। उमर खान ने अच्छा खेला, हमने देखा। उसके बाद हमने देखा जिस तरह से अजीत मोहिते ने खेला है, थॉमस डायस ने खेला है, श्रेयस इंदुलकर ने खेला है, प्रथमेश पवार ने खेला है। कौस्तुभ इस बार बल्ले पर ले नहीं पाए थे, शॉर्ट स्टॉप पर 1 रन स्कोर आगे बढ़ता हुआ 95, 4 विकेटों के नुकसान पर। 95 for 4 लास्ट ओवर। बुमराह लगातार घूम रहे हैं। ऐसा लग रहा है मानो बुमराह वडाला से चकाला, चकाला से वडाला। जहां जरूरत वहां बुमराह, जीते कमी तीते आमी, ये बुमराह ने बताया इस मैच में। इस बार हुक करने का प्रयास था, थोड़ा सा वहां पर और लेग बाई के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 96
for the loss of 4 wickets. 97 is the target at the end of next innings. Fantastic यहाँ पर performance. हॅलो. तो खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली मित्रांनो. थॉमस डायस 13 बॉल 36 धावा, सुयोगच्या माध्यमातून 1957 धावांची एक विस्फोटक खेळी आणि त्यानंतर निश्चितच आपण पाहतो 6 षटकांच्या अखेरीस 96 धावा धावफलकावरती लगावला जात आहेत. पॅडन लॉजिस्टिक चेंबूर संघाच्या माध्यमातून 97 धावांचं टार्गेट समोरवण्यात आलं वडाळा ब्लास्ट संघासमोर. आशिष कौशिकचा चांगला समाचार. या मॅच मध्ये गेल्या त्याला 2 विकेट जरूर प्राप्त केल्या, परंतु 2 षटकांमध्ये 32 धावा खर्च केला. विराट शेख 2 षटकं 24 धावा, कोणत्याही प्रकारची विकेट नाही. सिद्धार्थ गौडा खूप चांगला परफॉर्मन्स शेवटच्या षटकांमध्ये कमबॅक करून दिला. एक षटक हाताळत असताना 13 धावा खर्च करत 2 विकेट त्याने देखील प्राप्त केला. तर विकीचं देखील षटक महागडे ठरलं. 26 धावा त्या षटकात खर्च करण्यात आला. टार्गेट बरंच मोठ्या मित्रांनो, परंतु चेसेबल जरूर असणार आहे. आणि या मैदानाचा आतापर्यंतचा जो इतिहास आहे आणि त्याच्यासोबतच या स्पर्धेचा देखील आपण आलेख पाहिलाय. चेस झालाय, मोठा स्कोर देखील इथे चेस होतो आणि त्यामुळे निश्चितच प्रयत्न केले जातील वडाळा ब्लास्टर्स संघाच्या माध्यमातून देखील. आणि निश्चितच हे देखील म्हणायला हरकत नाही, वडाळा ब्लास्टर्स संघाकडे देखील तेवढीच चांगली मोठी बॅटिंग लाईनअप आहे, डेप्थ आहे खूप चांगली वडाळा ब्लास्टर्स संघाकडे देखील. आणि निश्चितच विस्फोटक फलंदाज ज्या प्रकारचा ब्लास्ट हवा आहे तो ब्लास्ट वडाळा ब्लास्टरकडे आहे. तोच फलंदाज आहे. आता मात्र आवश्यक असणार आहे या तोच फलंदाजाला परफॉर्मन्स मध्ये कन्वर्ट होण्याची. तर बघा कशा प्रकारचा राहील धडेबाज. मित्रांनो 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचा आता एलिमिनेटरचा नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. मॅग्निफिसंट परळ आणि भांडूप स्ट्रायकर्स या 2 मातब्बर संघांमध्ये आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करणार आहेत सन्माननीय जनार्दन किर्दत्त साहेब, जे संघ मालक आहेत वडाळा ब्लास्टर्सच्या संघाचे. $97 रन का टारगेट है. दोस्तों आप देख रहे हैं मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग सीजन 1. 8 टीमें, 1 चैंपियन. इस वक्त क्वालिफायर 1 चल रहा है. इसको जीतने वाली जो टीम रहेगी वो फाइनल में पहुंचने वाली पहली टीम बनेगी. आइए प्रथमेश पवार आपको आ जाना है. जनार्दन किर्दत्त साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे वडाळा ब्लास्टर्स. सर्वप्रथम आम्ही आपले आभारी आहोत सर, आपण या स्पर्धेसाठी संघ मालक म्हणून आम्हाला लाभलात. भावेश शेलार जर लवकर या. किर्दत साहब आप ऐसे टाइम पे आए, 97 चाहिए. वडाळा बिल्कुल बाजू में है. इलाका भी हमारा, धमाका भी हमारा, फटाका भी हमारा. थोड़े समय में आपकी टीम करेगी ऐसा हम आशा करते हैं. लेकिन आइए आपके शुभ हाथों से हम टॉस करने जा रहे हैं. हेड्स इज द कॉल बाय प्रथमेश. टेल्स इट इज. थँक यू सो मच किर्दत्त साहेब. भावेश काय डिसिजन घेतलाय? आम्ही फिल्डिंगचा डिसिजन घेऊ. आणि टीम मध्ये काय बदल आहे का? टीम मध्ये तर सेम टीम असेल आमची आणि चांगली फाईट करायची बघू, कारण की समोरची टीम पण खूप स्ट्रॉंग आहे. पहिली मॅच ते हारलेले, पण नंतरचे 2 मॅच असे जिंकलेत की आता आम्ही त्यांना आम्ही ट्राय करू की. धन्यवाद नाना. 2 दिन तक थोड़ा स्ट्रगल और फिर एक हाफ सेंचुरी और अब सब कुछ मैग्निफिसेंट क्रिकेट खेल रही है. ये डू और डाई मैच है आपके लिए और इसमें अगर आप जीतते हैं तो देन यू गेट टू प्ले क्वालिफायर 2. कोई टीम में चेंजेस? हाँ सर, एक चेंज है. सौरव अंकुश की जगह कैलाश को लेकर खेलने वाला. सो ज्यादा टाइम न लेते हुए विशिंग यू गुड लक. आइए चलते हैं सीधा मैच की तरफ और आपके साथ जुड़ जाएंगे
हमारे साथी कमेंटेटर ओमकार पाटील. धन्यवाद. थँक्यू सर. तर सेकंड इनिंगला मित्रांनो सुरुवात झाली आणि सुरुवात पहा कशा प्रकारची होती. अजित मोदीच्या पाठ मधून पहिल्या चेंडूवरती गानागादी प्रहार चौकारासहित सुरुवात करतोय गिरीश कोचरेकर. मुंबईतील प्रमुख गोलंदाजांपैकी एक, अग्रमानांकित गोलंदाजांपैकी एक म्हणून गिरीशला पाहिलं जातं, परंतु त्याच्यावरतीच हल्ला चढवला गेलाय. ज्या प्रकारचं दृश्य आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं, आशिष कौशिक जो महत्वाचा गोलंदाज होता वडाळा ब्लास्टर्स संघाचा, त्याच्यावरती हल्ले चढवले गेले, त्याला टार्गेट केलं गेलं. त्याच प्रकारची काहीशी रणनीती इथे मात्र अजितच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. आपल्या होम ग्राउंड वरती खेळतोय, त्याने घरच्या संघासाठी देखील खेळतो असं म्हणावं लागेल. आणि त्याच प्रकारचा परफॉर्मन्स आतापर्यंत त्याचा राहिलाय. लीडिंग फ्रॉम द फ्रंटचं उदाहरण त्याने आधीच्या 2 मॅच मध्ये प्रस्थापित केलंय. आता देखील त्याच प्रकारची अपेक्षा. कट केला जातो पॉइंटच्या दरम्यान. क्राऊडचा अजितसाठी, कारण की अजितचे मोठे पॉइंट या नायगाव नगरीमध्ये पाहायला मिळतात. मग तो अजितचे चाहते खूप पाहायला मिळतात आणि ते निश्चितच अजितच्या या फटकेवरती आता मात्र खुश असतील. सुरुवात खूप चांगल्या प्रकारे झाली आहे वडाळा ब्लास्टर संघाच्या माध्यमातून आणि ती कायम ठेवावी लागेल, कारण की टार्गेट बरेच मोठं आहे. या संघाकडे एक खूप चांगली गोष्ट आहे, बॅटिंगची डेप्थ खूप चांगल्या प्रकारची आहे. त्या डेप्थचा आता मात्र या संघाला उपयोग होऊ शकतो, पण तू सलामीची जी पार्टनरशिप आहे ती देखील तेवढीच महत्वाची असेल. 2 चेंडू, या चेंडूवर मात्र जावं लागेल. पहिला मोठा धक्का अजित मोहिते ते मात्र 5 होताना पाहायला मिळतो. बॅट्समन अजितची जागा घेण्यासाठी येताना पाहायला मिळेल महेश चेलमनकर तसंच बुमरो याची चपळाई आपण पाहिली, जसा फिल्डिंग एफर्ट्स आपण पाहिलाय आणि या स्पर्धेत देखील त्याने चांगला परफॉर्मन्स दिलाय. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली फॉर्म त्याला मात्र नक्कीच आता बरकरार ठेवावा लागेल या देखील मॅच मध्ये, कारण की संघाला अत्यंत आणि नितांत आवश्यकता असणार आहे. पार्टनरशिपची आवश्यकता होती. पहिल्या विकेटसाठीची ती पार्टनरशिप इथे मात्र तोडून काढण्याचं काम गिरीशने केलंय. अर्ली ब्रेक थ्रू सर्वाधिक महत्वाचे असतात, ते अर्ली ब्रेक थ्रू इथे मिळवून देण्याचं काम गिरीश चांगल्या प्रकारे करतोय आपल्या संघासाठी. मग पहिल्या सामन्यात देखील गिरीशने हेच काम केलं होतं आणि आता देखील तेच काम करतोय. एका बाजूने ट्रायडेन लॉजिस्टिकचे सर्व फलंदाज चांगल्या प्रकारे फॉर्म मध्ये येताना आपण पाहायला मिळाले आणि त्यात मात्र गोलंदाज देखील तेवढीच चांगली कामगिरी करतात. यावेळी बॅटिंग मार्कवरती जैनिश पटेलला आपण पाहणार आहोत. मुंबईचा जेपी म्हणून जैनिशकडे पाहिलं जातं. निश्चितच कालच्या दिवसातील वडाळा ब्लास्टर्स संघाचा दुसरा सामना जो होता लीग फेज मधील, खूप चांगली ओपनिंग पार्टनरशिप अजित आणि जयदेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. म्हणजे यावेळी कुठेतरी आपला पार्टनर 5 झाल्यानंतर जैनिश पाहूया कशा प्रकारचा पवित्र आहे ते अपनावतोय. अक्रॉस द लाईन घेण्याचा प्रयत्न होता पहिल्या चेंडूवरती. एसटी रक्षकाच्या माध्यमातून प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे झाला. थॉमसच्या माध्यमातून निश्चितच हा झेल घेण्याचा, पण तो कुठेतरी जीवनदान प्राप्त होतं या ठिकाणी जैनिशला. याचा उपयोग करावा लागेल जैनिशला देखील, परंतु गिरीश लाईन मध्ये लाईन सापडली, लेंथ सापडली. आता मात्र आपला जो अनुभव आहे तो मात्र इथे आता गिरीश पणाला लावताना पाहायला मिळेल. कॉइन बॉक्स बॉलर म्हणून गिरीशकडे पाहिलं जातं. अचूकतेचं माहेर घर म्हणून गिरीश कोचरेकरला आपण पाहिलंय. लेदर बॉल असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी नेहमीच त्याची राहिली आहे. त्याचमुळे काय होणार, बराचसा काळ गिरीश अग्रमानांकित गोलंदाजांमध्ये नेहमीच राहिलाय मुंबईच्या. निश्चित मुंबईच्या पेस अटॅकला लीड करताना गेली काही वर्ष आपण गिरीशला खूप चांगल्या प्रकारे पाहतोय. यावेळी मात्र पराचा चित्ता अर्धाच आपण पाहतोय. महेश शिलमनकर बुमरो स्ट्रायकिंग इनला काहीसा शरीरापासून त्याच्या दूरवर ठेवला होता. रीच करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु गिरीश तेवढा चतुर चाणाक्ष आपण पाहतोय. ज्या प्रकारची लाईन इथे हाताळली गेली, आर्क पासून दूर ठेवला गेला चेंडूला बुमरोच्या, आणि त्याचमुळे त्याला टॉट बॉल येत असताना पाहतोय. पहिल्या षटकाची सुरुवात मात्र खूप धडाक्यात झाली, परंतु त्यानंतर गिरीशने यामध्ये षटकात कमबॅक चांगल्या प्रकारे केलं अजितची विकेट घेत असताना. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतो आहे. बुमरो देखील इथे आपण पाहतो कुठेतरी चाच पडत असताना ते मोठे फटके खेळायचे, परंतु निश्चितच आपण पाहतोय अपयशी ठरताना.
डॉट बॉलच्या माध्यमातून इथे मात्र षटकाची सांगता केली जाईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 9. एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. मित्रांनो हे देखील विसरून चालणार नाहीये. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या 2 षटकात केवळ 6 धावा धावफलकावरती लगावल्या होत्या. तर आज आपल्या व्यासपीठावर सन्माननीय आबा देशपांडे साहेबांचं आगमन होत आहे. मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 2021 पर्व पहिल्यामध्ये सन्माननीय आबाजी देशपांडे साहेबांचं आम्ही सहर्ष सोनेरी स्वागत करीत आहोत. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू रोशन. तर रोशन मॅचकडे जाणार आहोत. मित्रांनो मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगचा हाच थरार आणि ही जी मेजबानी आपल्याला अनुभवायला मिळते प्रत्येक मॅच मध्ये काही ना कधी रंगत पाहायला मिळते. ज्या प्रकारे या मॅचची पहिली इनिंग आपण पाहिली, कारण त्याने वडाळा ब्लास्टर्स संघाने खरं तर अभ्यास केला होता शशी कदम आणि थॉमस डायसचा, परंतु पेपर आला सुयोग नागरिक असतात. ज्या प्रकारे त्याने फलंदाजी केली सगळ्यांचीच मनं जिंकून गेली. निश्चितच क्रिकेट हा खेळच रंजक आहे. तुम्हाला सर्वांना याच रंजकतेमुळे या खेळामध्ये निश्चितच जी गंमत पाहायला मिळते आणि त्याच्यामुळेच आपण या सर्वजण या खेळाशी जोडलो गेलो आणि निश्चितच नेहमीच या खेळाकडे आकर्षित होत असतो. या दरम्यान बॅटिंग पॉवर घेण्यात आलाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. निर्णय घेण्यात आलाय वडाळा ब्लास्टर्स संघाच्या माध्यमातून बॅटिंग पॉवर, जेणेकरून या पॉवर प्लेच्या माध्यमातून कुठेतरी मोमेंटम शिफ्ट करता येईल, तो धावसंख्येचा ओघ प्राप्त करता येईल, गती प्राप्त करता येईल, जेणेकरून त्या मोमेंटमच्या द्वारे या मोठ्या रन चेसला कुठेतरी निश्चितच पाठलाग करता येईल. तर जैनिश आणि महेश चेंडू करतातच बुमरो अत्यंत निष्णात फलंदाज आहेत. खूप चांगल्या प्रकारचे मोठे फटके यांच्या देखील ताफ्यामध्ये आहेत. आता आवश्यकता असणारे ती म्हणजे केवळ आपल्या कॅलिबरला परफॉर्मन्स मध्ये कन्वर्ट करणं, कारण की आवश्यकता आहे. या मॅच मध्ये जर विजय प्रस्थापित करण्यात आला तर निश्चितच अंतिम सामन्यात अर्थातच फायनल मध्ये, मेगा फायनल मध्ये या स्पर्धेचा प्रवेश मिळू शकतो. परंतु एक चांगली गोष्ट असणार आहे दोन्ही संघांसाठी, प्ले ऑफचा पहिला सामना क्वालिफायर वन होत आहे, पण दोन्ही ग्रुप टॉपर्स आहेत. अजय सरोज पहिल्या हात ठेवताना 6 धावा प्राप्त करताना पाहायला मिळतो. या 6 धावांच्या पद्धतीने धावफलक जाईल 15 धावसंख्येवरती. मी मगाशी उल्लेख केला की क्वालिफायर वन आहे, दोन्ही संघ ग्रुप टॉपर्स आहेत, त्यामुळे दोन्ही संघांना एक संधी अजून मिळणार आहे. भले या मॅच मध्ये या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल त्याच्याकडे अजून एक संधी असेल अंतिम सामन्यामध्ये प्रवेश दाखल करण्यासाठी. यानंतरचा जो एलिमिनेटर 1चा सामना असेल त्या सामन्यातील विजेता संघासोबत. पण निश्चितच आलेली संधी, त्या संधीचं सोनं करत असताना अंतिम मेगा फायनल मध्ये प्रवेश करण्याचा इरादा दोन्ही संघांचा असणार आहे. अजय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क म्हणून सज्ज होणार आहे. अजय सरोज टप्प्याचा चेंडू आणि मात्र अजयच्या माध्यमातून चांगली लेंथ इथे हाताळली गेली. एका षटकानंतर चांगला कमबॅक म्हणावा लागेल. अजय सरोज शिवडीचा असणारा हा देखील खेळाडू आपण पाहतोय. बच्चा त्या नावाने नक्कीच अजयला आपण सर्वजण ओळखत असतो आणि याची खासियत आहे रनअप खूप छोटा, परंतु त्याच्याकडे असलेले व्हेरिएशन लेग कटर असतील, ऑफ कटर असतील, त्याचबरोबर जो क्विकर वन यॉर्कर त्याच्याकडे आहे तो खूप चांगल्या प्रकारचा त्याचा वारंवार तो यूज करताना पाहायला मिळतो. आणि यावेळी त्याला आपल्या कर्णधाराची देखील खूप चांगली साथ मिळते. बॉलर्स कॅप्टन आपण नेहमीच ऐकलेलं आहे, त्या प्रकारचा काहीसा थॉमस पाहायला मिळतो. कॅप्टन त्याला साजेशी अशी फील्ड देतोय. यावेळी खराब चेंडू खेळ सुटला जातोय. त्या ठिकाणी सज्ज क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अमोल कांगणेच्या माध्यमातून हा झेल सुटला गेला. खराब चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, परंतु त्याला योग्य नसीहत देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कसं यश प्राप्त झालं नाही, परंतु जीवनदान. आणि आता निश्चितच आपण म्हणावं लागेल मागील षटकामध्ये जैनिशला देखील एक जीवनदान प्राप्त झालं आणि आता बुमरोला देखील. आणि हे झेल जे आहे जे सुटले गेले हाफ चान्सेस जे कन्वर्ट होऊ शकले नाही कॅचेस मध्ये ते कितपत महागात पडतात. धावसंख्या धावफलकावरती 17 पाहायला मिळते एका गाड्याच्या मोबदल्यात. जैनिश यावेळी मात्र मिळवच्या दिशेने असतो खेळला जातो. धावबाची संधी जरूर होती, परंतु चेंडू कलेक्शन करण्यात तितकंच यश प्राप्त झालं नाही. त्याचमुळे घेऊन आपण पाहतोय डॉट बॉल येतोय जरूर,
अजयने खूप चांगले कमबॅक केलं म्हणावं लागेल. पहिला चेंडू जर हाफ वॉली पडला होता परंतु त्यानंतर खूप चांगल्या प्रकारची लेंथ पाहायला मिळाली आतापर्यंत. नियंत्रित गोलंदाजी करून धावांवरती 23 रन्सवरती पोहोचतो अजय सरोज. आपण पाहतोय निश्चितच पहिल्या षटकानंतर खूप चांगल्या प्रकारे कमबॅक झाला होता. यावेळी हलकीशी चूक झाली लेंथ मध्ये, त्याचा फायदा जयनिशने खूप चांगल्या प्रकारे करून घेतला. या चेंडूला मात्र भिरकावून दिलं जात आहे 6 धावांसाठी. फलक झाली 23 या धावसंख्येवरती. अशा प्रकारचा अटॅक करावा लागणार आहे. अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. एका एंडने जर अटॅकिंग बॅटिंग होत राहिली तर निश्चितच जो रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय 17.08चा तो गाठता येऊ शकतो. कन्सिस्टंटली अशा प्रकारचे अटॅक्स करावे लागतील. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस त्यामध्ये येण्याचा प्रयत्न होता तो बराचसा लेट झाला असं म्हणावं लागेल. पण तो कौतुक करावं लागेल अजयचा. त्या प्रकारचं व्हेरिएशन इथे पाहायला मिळालं अजयच्या माध्यमातून. टॉट बॉल या देखील षटकाची सांगता होते. 2 षटकांचा खेळ संपतो ते धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 23. एका गाड्याच्या मोबदल्यात 23 धावा धावफलकावरती. 11.50चा करंट रेट आपल्याला पाहायला मिळतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. अजून 4 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे ज्यामध्ये विजयासाठी आवश्यक असतील ते तब्बल 4 षटकांचा खेळ शिल्लक असेल मित्रांनो. 74 धावांची अजूनही आवश्यकता. वडा ब्लास्टर संघाला जो ब्लास्ट मात्र त्यांना करावा लागेल. एका बाजूने ते पाहायचं झालं तर गिरीश असेल त्यानंतर अजय असेल धावा जरूर आले परंतु ज्या प्रकारच्या गतीने ते आवश्यक आहे त्या गतीने आलेले नाहीत. परंतु नक्कीच विकेट्स देखील त्यांच्या हातामध्ये आणि या संघाच्या बॅटिंगमध्ये खूप चांगल्या प्रकारची डेप्थ आहे. अर्थातच आशिष कनुषा असेल मंदार गुरव असेल त्यासारखे फलंदाज अजूनही येणं बाकी असणार आहे. त्यामुळे निश्चितच हल्ले चढवले जाऊ शकतात. रिस्क घ्यावी लागेल. रिस्क फॅक्टर मोठा फॅक्टर असणार आहे कारण की रिस्क घेतली तरच रिवॉर्ड मिळेल या ठिकाणी. मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगचा पहिला पर्व मित्रांनो आपण पाहतोय आणि ज्या प्रकारे यश पर्वाला मिळताना पाहायला मिळतं निश्चितच आमचा प्रेक्षक वर्ग असेल ज्या प्रकारची दाद या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहायला मिळते त्या प्रकारचे आम्हाला रिप्लायज येत आहेत. खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेसाठी येत असताना परंतु आमचे जे सर्व सहकारी त्यांचे देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत. कोलवाडापाचा चेंडू ज्यावेळी गिरीशच्या माध्यमातून दिली नाही या देखील चेंडूवरती चांगली गोलंदाजीचे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते गिरीशच्या माध्यमातून. ज्या प्रकारे पहिल्याच षटकामध्ये कुठेतरी नियंत्रण प्राप्त केलं होतं फलंदाजांवरती तेच नियंत्रण पुन्हा एकदा ठेवण्याचा प्रयत्न असेल तोच दबाव काहीसा ठेवण्याचा प्रयत्न गिरीशच्या माध्यमातून केला जाईल. परंतु जयनीश त्याच्या बॅटमधून 2 षटकार जरूर आपण पाहिलेत. कुठेतरी चांगल्या फॉर्म मध्ये येत असताना लय प्राप्त करत असताना पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळी कौतुक करावं लागेल गिरीशचं. पूर्णतः शरीरापासून त्याच्या दूरवरची लाईन हाताळली गेली. पिचिंग खूप चांगल्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळाली आणि निश्चितच टॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका यावेळी टायमिंग ज्या प्रकारे म्हणावी लागेल त्या चिठ्ठीवरती ऑन द राईट खेळला गेलेला फटका अप्रतिमरित्या जयनीशच्या माध्यमातून एक्झिक्यूट केला गेला. 6 धावा जरूर आणि प्रत्येक षटकामध्ये अशा 1 ते 2 फटक्यांची तो मात्र जरूर आवश्यकता असणार आहे. प्रेशर दबाव निश्चितच आपल्याला पाहायला मिळतो. हलकीशी डाऊन द लेगची लाईन आपल्याला पाहायला मिळेल. लेगला सोडून जात असताना ही लाईन गिरीशच्या माध्यमातून हाताळली गेली. स्वर चेंडूचा इशारा येतो. एक मोठा फटका कुठेतरी निश्चितच गोलंदाजीची लाईन लेंथ बिघडवण्यासाठीचा
जो प्रयत्न असतो त्यामध्ये यश प्राप्त जरूर होतं फलंदाजांना. हेच असतं मित्रांनो, माइंड गेम्स खेळले जात असतात. कधी गोलंदाज असेल फलंदाज असेल एकमेकांना रीड करण्याचा प्रयत्न करतात, निश्चितच एकमेकांची जी लय असते ती तोडण्याचा प्रयत्न करत असतात. अभी अक्रॉस द लाईन आडवा बॅटने खेळण्यासाठीचा हा फटका पाहतो आपण. अलॉंग द कार्पेट मिड विकेट झोन मध्ये खेळून गेला जातो. खालीमध्ये काहीशी कमतरता पाहायला मिळाली आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय महेश चेंडूर बुमरो इथे पाहत होताना. मित्रांनो, रनिंग बिटवीन द विकेटचा जेव्हा जेव्हा विषय असतो तेव्हा तेव्हा आपल्याला सर्वांना माहिती आहे येस नो आणि वेट हे 3 शब्द अत्यंत महत्वपूर्ण ठरतात. त्यांचा जो योग्य ताळमेळ राखता आला तर निश्चितच हे रनिंग बिटवीन द विकेट योग्यरित्या साधलं जाऊ शकतं. नवीन बॅट्समन न्यू बॅट्समन comes on the crease, मंदार गुरव बंड्या. काय असं की सब बंड्या सज्ज होतो. मंदारकडे देखील ती कॅपेबिलिटी आहे. निश्चितच जनीशला साथ द्यावी लागेल, इथं पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि जर पार्टनरशिप बिल्ड झाली तर निश्चितच हे टार्गेट अचीव्ह केलं जाऊ शकतं. वडा ब्लास्टर संघासाठी मात्र आता आवश्यक असेल ही पार्टनरशिप. ड्राईव्ह केले जाते कर्वाच्या दिशेने. यावेळी मात्र निश्चितच आपण पाहतोय इनफिल्ड मध्ये क्षेत्राची तैनात होता. खूप चांगले क्षेत्राचे त्याच्या माध्यमातून, परंतु एक धाव रोखू शकलेला नाहीये. एका धावेच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावेल जाईल. तो 33 या धावसंख्या गिरीशच्या माध्यमातून देखील एक षटकार वगळता या षटकात खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. निश्चितच यासाठी गिरीशच्या या संघामध्ये गिरीशला घेण्याचं कारण हेच होतं की कन्सिस्टन्सी खूप चांगल्या प्रकारचे, नियंत्रण त्याचं चेंडूवरचं खूप चांगल्या प्रकारचं आहे आणि निश्चितच त्याचमुळे ते होईना एका दुसरा चेंडू जर खराब आला तरी मात्र पुन्हा कमबॅक करण्याची क्षमता खूप चांगल्या प्रकारे गिरीशकडे आहे आणि ते कमबॅक करून दिले जात असतं आणि अर्ली ब्रेक थ्रू देण्यात गिरीश नेहमीच पटाईत राहिलाय. तो देण्यात यशस्वी झाला. या देखील मॅच मध्ये अजित सारखा मोहरा त्याने टिपला नाही तर मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. खराब चेंडू शैलेश मात्र एका एंडने हल्ले चढवतोय. आपल्या संघाचा किल्ला लढवताना पाहायला मिळतो. षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावपट्टीवरती आपण पाहू शकतो 39 धावा लगावल्या जात आहेत. 39 रन्स ऑन द बोर्ड, प्लस 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर. 13.00चा करंट रेट आपण इथे पाहतो, पण तो रिक्वायर्ड रन रेट आता मात्र जाऊन पोहोचलाय तो 19.30. बराचसा मोठा झाला मित्रांनो. आता आवश्यक असणार आहे ते केवळ एका एंडने तर दोन्ही एंडने हल्ले चढवले. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 58 धावांची आवश्यकता विजयासाठी. चैनादारी पिळतात या संघाचे संघमालक आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला सुरेश राणा अंकल लॉजिस्टिक चेंबूर संघाचे संघमालक पाहायला मिळतात. निश्चितच या सर्व संघमालकांचे देखील आम्ही विशेष आभारी असेल, कारण की त्यांच्याच माध्यमातून ज्या प्रकारचा सहयोग या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला झाला, त्याचसोबत या संपूर्ण वडाळा विधानसभेचे कार्यसम्राट कार्यतत्पर आमदार सन्माननीय श्री कल्याणजी कोळंबकर साहेब असतील, त्यांच्यासोबतच युवा नेते प्रफुल्लदा कोळंबकर यांच्या माध्यमातून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांसमोर येत असताना मी विशेष कौतुक करेन या मैदानाच्या ग्राउंड स्टाफचं. या मैदानाचे खेळपट्टी तयार करण्यात ज्यांचे हात लागले त्या सर्वच आमच्या पिच क्युरेटर्सचं, त्याचबरोबर आमच्या आयोजन समितीसाठी ज्या प्रकारची सिच्युएशन क्रिएट झाली होती, ज्या प्रकारची परिस्थिती होती 2 दिवस पावसानंतर, ज्या प्रकारची परिस्थिती या मैदानामध्ये पाहायला मिळाली होती, अशा प्रकारची इतकी मोठी स्पर्धा होईल नाही होईल यावरती साशंका होती. परंतु ज्या प्रकारचे एफर्ट्स यांच्या माध्यमातून लगावण्यात आले, ज्या प्रकारची मेहनत करण्यात आली आणि त्यानंतर ही स्पर्धा पार पडतानाची स्थिती आपण पाहतो. नवीन गोलंदाज राज सिंग सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 14 घेऊन आपण पाहतो. तो बॅटिंग मार्कवरती मंदार गुरवला पाहणार आहोत. मंदार आणि चायनीश जोडी. मंदारच्या बॅटमधून खेळला गेलेला फटका अलॉंग द कार्पेट यावेळी बॉटमहँडचा खूप चांगला उपयोग पाहायला मिळतोय.
वाडिश लावून क्षेत्रावरून चेंडूची थेट केली जाईल, त्यावर एकेरी धाव. मंदार इथे मात्र जोपर्यंत जयेश खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी करते तोपर्यंत शीट अँकरचा रोल इथे निभावताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु जेव्हा जेव्हा मंदारला देखील संधी मिळेल, खराब चेंडू मिळतील, तेव्हा त्या देखील चेंडूवरती मंदारकडून हल्ले चढवले जाण्याची अपेक्षा असणार आहे. हे बॅटल रंगताना पाहायला मिळेल. खूप चांगला चेंडू पुन्हा एकदा राजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दोन्ही चेंडू अत्यंत उत्तम पद्धतीचे बॉडी लाईन अटॅक पाहायला मिळतोय. ज्याप्रकारे कुठल्या संधी दिलेली नाही, रूम प्राप्त करून देण्याची फलंदाजांना. दोन चेंडू आता आतापर्यंत राज सिंगने आणि या दोन्ही चेंडूंमध्ये निश्चितच आपण पाहतो फलंदाजांना पूर्वतार रोखून ठेवलंय. ज्या ठिकाणी 20च्या जवळपासचा हा रिक्वायरमेंट असणार आहे. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहतोय मोठ्या फटक्यांची आवश्यकता. त्यावेळी मंदार मी मगाशीच म्हटलं संघाचे माजी हॉकीपटू मदन अय्यर सर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर स्ट्रायकर स्पोर्टचे सर्वे सर्वा या ठिकाणी प्रसादजी एरुणकर यांचंही या मुंबई प्रीमियर लीगच्या निमित्ताने आगमन होत आहे. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. याचा मंदार देखील एका बाजूला हल्ले चढवताना आपल्याला पाहायला मिळते. तेव्हा त्याने मंदारच्या बॅटमधून अनेक रिव्हर्सचे फटके आपण अनेक वेळा पाहिले, पण यावी पुन्हा एकदा त्याच रिव्हर्सचा प्रयत्न करण्यात आला होता. यावी अपयशी ठरतो कुठेतरी मंदार. बॅट आणि बॉलचा तितकाच चांगला संपर्क पाहायला मिळालेला नाहीये. दरम्यान पंचांचा इशारा लेग बाईटच्या स्वरूपातील वॉर्न केलं जातं पंचांच्या माध्यमातून. या ठिकाणी गोलंदाज झाला तरी डेंजर झोन मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला फॉलो थ्रूच्या माध्यमातून. त्याचमुळे पंचाने देखील वॉर्न केलंय. निश्चितच एक उच्च आणि मातब्बर असं पंचांचं पॅनल आपण पाहतोय. सर्वच आयसीसीचे रूल्स आहेत ते इथे मात्र पाळले जाणार आहेत आणि त्यानुसारच ही स्पर्धा खेळली जाते. त्यामुळे निश्चितच काटेकोर अशी नजर पंचाची देखील संपूर्ण स्पर्धेवरती प्रत्येक सामन्यावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळी बॅटची आउटसाइड एज धरून घेतली जाते. शॉर्ट टर्मिनल क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती देखील अर्जित होते. एक मोठा फटका तो जरूर आला या षटकातील. प्रत्येक षटकात जशा प्रकारे उल्लेख केला की कमीत कमी 2 मोठे फटके आवश्यक असणार आहे. ज्या प्रकारचा रिक्वायरमेंट आपल्याला पाहायला मिळतो. 48 धावा धावफलकावरती 49 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात राज सिंग या आतापर्यंत या षटकात खर्च केल्यात 9 धावा राजच्या माध्यमातून. अजूनही षटक समाप्त झालेलं नाहीये. मंदारसाठी एंडला आपण पाहणार आहोत. रिव्हर्स अटॅक उपस्थित राहत आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. युवा नेते प्रथमेश दादा कोळंबकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सर. सर्वच अतिथींचं आम्ही पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. 4 षटकांचा खेळ एंटरप्राइजेसचे या ठिकाणी प्रशांत कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. आणि जुबेरभाई आपलं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत असेल. मुंबई प्रीमियर लीग जी प्रथमेश दादाच्या मार्गदर्शनाखाली खेळवली जाते या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सर. निश्चितच आता माझा सामना कुठेतरी आता रोमांचक रोमहर्षक स्थितीवरती येऊन पोहोचलाय. वडाळ ब्लास्टर्स संघाने नक्कीच धावसंख्येची गती खूप चांगल्या प्रकारे ठेवली, परंतु आता मात्र गरज असणार आहे ती म्हणजे या ठिकाणी गिअर दोन्ही बाजूने चेंज होण्याची आणि दोन्ही फलंदाज सेट झाले. दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून एका बाजूला त्यांच्या माध्यमातून काही ना काही रणनीती बनवल्या जातील आणि ही जोडी फोडण्याचा प्रयत्न केला जाईल. 21.00 वरती 42 धावांची आवश्यकता असणारे
नामांतरित केले जाते गोलंदाजी मार्कमध्ये अजय सरोज बच्चाला. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी षटक क्रमांक 5 वर घेऊन सज्ज होतो. 12 चेंडू 42 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती कट केलं जातं. अशा प्रकारच्या हल्ल्याची आता आवश्यकता आहे. गिअर चेंज करण्याची आवश्यकता. गिअर चेंज करताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. बॅट आणि बॉल मधील काल पाहतोय, कालचा दिवस असतील, आजचा दिवस असतील, परवाचा दिवस, निश्चितच सर्व ज्या खेळाडूंनी किंवा त्यांचे आम्ही विशेष आभारी असणार आहोत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आमच्या समोर आली आणि या स्पर्धेचा आस्वाद घेण्याची संधी विशेषतः या संपूर्ण मुंबईकरांना प्राप्त झाली. खराब शेडू जरूर होता. करण्याचा प्रयत्न पहिल्या देखील षटकात अजयच्या माध्यमातून याच प्रकारचं दृश्य पाहायला मिळालं. पहिल्या मोठ्या फटक्यानंतर अजयने खूप चांगल्या प्रकारचं कमबॅक केलं होतं आणि या षटकात देखील अजय त्याच प्रकारचं काहीच दृश्य प्रस्थापित करतो. लक्षात ठेवा 30 मिनिटांचा अवधी आहे, ज्यामध्ये आपल्याला एक इनिंग कंप्लीट करायची. 4.3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय. 60 धावा फलकावरती. मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग पहिला सीझन धमाकेदार होताना आपण पाहतोय. यावेळी फुल टॉस होता. हा षटकारामध्ये कन्वर्ट होत असताना 6 धावांच्या मदतीने आपण पाहतोय. धावफलक चालतो यावेळी 66 या धावसंख्येवरती. नोबलचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून येत असताना ओव्हरस्टेपिंगचा असणारा नो बॉल, त्यावरती येणारा षटकार कुठेतरी मात्र वडा जास्त संघासाठी एक चांगली बाब. रिवर्स दावा लगातार तीसरा आणि या 3 षटकारांच्या मदतीने
खराब निश्चितच ज्या प्रकारे हरीश सरांनी मागील इनिंग मध्ये जे काही होते ते चांगल्यासाठी नो बॉल साठीचा रेफरल येतोय पण तो मंदार अप्रतिम फलंदाजीचा नमुना इथे मंदारने सादर केला. ज्या प्रकारची बॅटिंग राहिली विशेष कौतुक करा. तिसरा पंचाचा मोठा 3 ते 4 इंच जास्त पुढे टाकलेला ऊस ते आपल्याला पाहायला मिळाला. 7 चेंडूचा खेळ अजून शिल्लक सामोरं जातो. कशा प्रकारचा चेंडू इथे हाताळतोय, कशा प्रकारची रणनीती राहील आणि या षटकाराचं मंदारच्या बॅट मधून धावसंख्या धावफल काही मंदार गुरव यांनी जे लगातार 6 षटकार खेळले त्यासाठी जनार्दन प्रथमेश दादा अजित काका यांच्या वतीने 6,000 रुपयाचं पारितोषिक देखील देण्यात येणार आहे. गौरव शेट्टी यांच्याकडून मंदार गुरव यांच्यासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत 16 पारितोषिक मंदार गुरव यांना या ठिकाणी दिले जात आहे. त्यात 5 रिव्हर्स 6 आहेत. या नाही बक्षीस समारंभ होईल. गौरव शेट्टी यांच्याकडून 10,000चं गौरव शेट्टी यांच्याकडून 10,000चं जनार्दनजी किर्दत यांच्याकडून नक्कीच आम्हाला प्रेमाचे किट देणारे गौरव शेट्टी यांच्याकडून 10,000चं पारितोषिक. त्याचबरोबर जर पाहिलं तर 5 लगातारचे 5 रिव्हर्स 6 मुंबईकरांनो मंदारसाठी एकदा जोरदार टाळ्या. ही मुंबई प्रीमियर लीग आहे आणि इकडे क्रिकेटचा क्लास पाहायला मिळतो. तर मंदार आपणास मुख्य मंचावर आम्ही आमंत्रित करतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडेच दिला जाईल. तर भूतोन भविष्यातील राणांकल आपलं देखील अभिनंदन. खूप चांगला खेळले. सुयोग देखील खूप चांगला खेळला. मिलिंद कदम आमच्या दिशेने येतात म्हणजे काहीतरी स्पेशल आहे. 2,000 मिलिंद कदम यांच्याकडून 2,000चं पारितोषिक या ठिकाणी येतं. असं 8,000चं पारितोषिक मंदार गुरव यांच्यासाठी आतापर्यंत झालेलं आहे.
मंदार गुरु यांच्यासाठी पारितोषिक या ठिकाणी आपण पाहतोय 18,000 आतापर्यंत झाले. तर संघमालक जनार्दनजी किर्दत यांच्याकडून 6,000, गौरव शेट्टी यांच्याकडून 10,000, मिलिंद कदम यांच्याकडून 2,000चं पारितोषिक. असं एकंदरीत ही पारितोषिक या ठिकाणी. चेक सर 2 मिनिटं. केवळ 6 चेंडूमध्ये 6 मैदानात जायचंय. पुढच्या सामना मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. माझ्या मते निलेश लाड गांधी यांच्याकडून देखील 1,000, 19,000चं पारितोषिक झालं आतापर्यंत. 19,000 एकंदरीत 19,000चं पारितोषिक या ठिकाणी झालंय. तर 2,000 प्रसाद एरुणकर यांच्याकडून. हा, हे वैयक्तिक खेळाडूचं पारितोषिक आहे, हे लक्षात ठेवा. हे फक्त खेळाडू त्याचं वैयक्तिक पारितोषिक आहे याची नोंद घ्या. आणि आतापर्यंत 21,000चं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. हा, आणि या सर्व पारितोषिकावर फक्त आणि फक्त मंदारचाच अधिकार राहील. तर या कॅश पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. दादा हा, तुमचं द्या पहिलं. जनार्दन दादा किर्दत यांचं 6,000चं, अजित काका आणि प्रथमेश दादा यांच्या वतीने 6,000चं पारितोषिक. गौरवजी या, गौरव शेट्टी यांच्याकडून जे प्युमाचे आपलं स्पॉन्सरशिप देखील आहे त्यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर जर पाहिलं मिलिंद कदम, निलेश लाड यांचं 1,000चं पारितोषिक. मुंबई प्रीमियर लीग आहे, पैशांचा पाऊस तर पडणार मुंबई. आणि त्याचबरोबर मिलिंद कदम यांच्याकडून 2,000चं पारितोषिक. आणि प्रसाद एरुणकर यांच्याकडून देखील 1,000चं पारितोषिक या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. तब्बल 21,000चं पारितोषिक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नक्कीच हा मुंबई प्रीमियर लीगचा दर्जा आहे, यासाठी भरवली मुंबई प्रीमियर लीग, हे इकडेच पाहायला मिळू शकतं. तर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील या ठिकाणी त्यांना दिला जातोय. गजेंद्रजी धुमाळ साहेब आपलं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत असणार आहे. अक्षयजी आपलं देखील हार्दिक असं स्वागत असणार आहे. हा, गजेंद्रजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. एमबी स्पोर्ट्स काळा चौकी यांच्याकडून देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. तर असं एकंदरीत 22,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी. हा, जर तुम्हीच द्या. 22